Hello, good morning, students. That is our fifth lecture concerned with the chapter Systematics of Living Organisms. The first content is phylogeny. The first content is the phylogeny. Here, the meaning of phylogeny, it represents evolutionary relationship among organisms. Phylogeny is the important tool in classification as it takes into account of morphological status and relationship along different groups. As well as phylogeny helps in understanding evolution and similarities in metabolic functioning. शरीरामधील मेटाबॉलिक फंक्शनिंगचं इव्होल्युशन अंडरस्टँड आपल्याला या ठिकाणी फायलोजेनी मुळे त्या ठिकाणी होऊ शकतं. Here for example, this system it focuses on similarities as well as the example of this phylogeny it is given Karlsruhe's three-domain system as well as the Whittaker's five kingdom system. That five kingdoms is all the organisms, they are classified into five kingdoms, that is kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae and kingdom Animalia. That we have to study in next part. तो पुढे आपल्याला part येणार आहे. So that is with respect to phylogeny. Then next one is the DNA bar coding. DNA is the deoxyribose nucleic acid. Long form is the deoxyribose nucleic acid. The DNA barcoding means identification of any species based on DNA sequence from tissue sample. Identification of any species based on DNA sequence from tiny tissue samples. त्या tiny tissue sample पासून त्या ठिकाणी डीएनएच्या सिक्वेन्स नुसार त्या स्पेसिसचं आयडेंटिफिकेशन करणे ओळखणे. मीन्स बार कोडिंग इट इज द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसिस बेस्ड ऑन डीएनए सिक्वेन्स. It helps to study newly identified species as well as to understand ecological and evolutionary relationship in living beings. म्हणजे या डीएनए बारकोडिंग मुळे त्या ठिकाणी नवीन स्पेसिसचा आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर त्याचं त्या ठिकाणी वी कॅन अंडरस्टँड इट्स इकॉलॉजिकल ॲज वेल ॲज इव्होल्युशनरी रिलेशनशिप. ती त्या ठिकाणी कोणापासून त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झालेली आहे, इकॉलॉजिकल कंडिशन्स मध्ये कोणत्या इव्हॉल्व्ह झालेली आहे याचा अभ्यास आपण या डीएनए बार कोडिंग नुसार करू शकतो. आता दिस डीएनए बार कोडिंग हॅज टू बेसिक स्टेप्स. या डीएनए बार कोडिंगच्या दोन बेसिक स्टेप्स आहेत. टू बेसिक स्टेप्स in the process of DNA barcoding. The first one is the collecting DNA barcode data of known species, and the second one is matching the barcode sequence of this unknown sample against the barcode library for identification. या बारकोड लायब्ररी जी आहे, बारकोड लायब्ररी जी आहे लक्षात घ्या, या बारकोड लायब्ररी मध्ये we have collected some 1000 DNA sequences. हजारो त्या ठिकाणी डीएनए सिक्वेन्सेस आपण त्या डीएनए लायब्ररी मध्ये जमा करून ठेवलेले असतात. मग त्या हजारो डीएनए सिक्वेन्स पैकी कोणत्या सिक्वेन्सला आपण या ठिकाणी जमा केलेला डीएनए बारकोड मॅच होतो, याला म्हणतात डीएनए बार कोडिंग. याला काय म्हटलं जातं, डीएनए बारकोडिंग. पहिल्या स्टेप मध्ये त्या ठिकाणी त्या स्पेसिसचा डीएनए बारकोड कलेक्ट केला जातो. पहिली प्रोसेस ऑफ डीएनए बारकोडिंग इज द कलेक्टिंग डीएनए बारकोड डाटा ऑफ नोन स्पेसिस.
आणि त्याच्यानंतर लायब्ररी मधल्या त्या कोणत्या DNA शी तो मिळता जुळता आहे हे अभ्यासणं आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी स्पेशीसचा अभ्यास करणं याला DNA बार कोडिंग असं म्हणतात. जसं की नाव टर्म DNA फिंगरप्रिंटिंग तुम्ही हा शब्द ऐकलेला आहे, कन्सर्न विथ फॉरेन्सिक सायन्स, ज्याचा समावेश त्या फॉरेन्सिक सायन्स मध्ये केला जातो. आज एखादी व्यक्ती मृत झालेली असेल, अननोन असेल, त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पूर्णपणे जाळून टाकलेलं असेल, तर त्याच्या राखेमधून किंवा तिथं अगदी राहिलेला रूट ऑफ हिअर असेल, त्याचा DNA त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्या ठिकाणी गावामध्ये आढळणाऱ्या किंवा त्याच्या पूर्वजांचा DNA हा मॅच केला जातो आणि तो कोणत्या फॅमिली मधला आहे याच्यानुसार त्या ठिकाणी क्राईम प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी DNA फिंगर प्रिंटिंग नुसार त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात. किंवा एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी जनक कोण आहे हे सुद्धा त्या DNA फिंगर प्रिंटिंग नुसार त्या ठिकाणी अनालिसिस आपल्याला करता येतं. तसं या ठिकाणी ह्याला DNA बार कोडिंग असं म्हणतात. ऍप्लिकेशन्स ऑफ DNA बार कोडिंग, प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पेसीस. ज्या एंडेंजर्ड स्पेसीस आहेत, एंडेंजर्ड स्पेसीस म्हणजे ज्याला आपण दुर्मिळ जाती ज्याला आपण म्हणतो, दे आर ऑन द वे ऑफ एक्सटिंक्शन. ज्या प्राणी असतील, वनस्पती असतील, त्यांच्या एंडेंजर्ड स्पेसीस आहेत, त्या ठिकाणी त्या समूळ नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे, त्यांचं आपल्याला प्रोटेक्शन करता येतं बाय दिस DNA बार कोडिंग. सेकंड वन इज द प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं प्रोटेक्शन व DNA बार कोडिंग नुसार करता येतं. पेस्ट कंट्रोल इन ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये पेस्ट कंट्रोल करता येतं. वन ऑफ द से इन नेक्स्ट इयर यू हॅव टू स्टडी ट्रान्झनिक प्लांट्स, ट्रान्झनिक ॲनिमल्स. ट्रान्झनिक प्लांट्स आहेत, ट्रान्झनिक ॲनिमल्स आहेत, त्यांचं त्या ठिकाणी फॉर्मेशन आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी काही वनस्पती आहेत त्याच्यावरती पडणारे रोग जे आहेत त्या रोगांना नष्ट करण्याचं काम ज्याला आपण पेस्ट कंट्रोल असं म्हणतो. इन ऍग्रिकल्चर इट इज टू बी सुटेबल बाय DNA बार coding. Next one, identifying disease vectors. The DNA bar coding is also used for identification of disease vectors, authentication of natural wealth products, and the identification of medicinal plants. ते मेडिसिनल प्लांटचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी त्या ठिकाणी DNA बार कोडिंग युज्ड वन. Means this DNA barcoding has many applications: protection of endangered species, preservation of natural resources, pest control in agriculture, identifying disease vectors, natural wealth products असतील किंवा त्या ठिकाणी मेडिसिनल प्लांट्स असतील, याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी DNA बार कोडिंग महत्वाची भूमिका बजावतो. Like this one, that is in short with respect to DNA bar coding. Then the next one is the taxonomic categories. पुढचे त्या ठिकाणी टर्म आलेले taxonomic categories. The meaning of taxonomic categories. Classification is not a single step process, but it involves hierarchy of steps in which each step represents a rank or category. म्हणजे क्लासिफिकेशन ही काही सिंगल स्टेप प्रोसेस नाही. क्लासिफिकेशन ही सिंगल स्टेप प्रोसेस नाही. याचं कारण नेचर देर इज ए डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी वी आर स्टडी. मीन्स क्लासिफिकेशन इज नॉट ए सिंगल स्टेप प्रोसेस, but it involves hierarchy of steps in which each step represents a rank or category. Here these categories are the taxonomic arrangement. Means the category is a part of overall taxonomic arrangement. It is called as a taxonomic category. All categories together constitute the taxonomic hierarchy. आता टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी जे आहे, कॅटेगरी मध्ये लक्षात घ्या
किंगडम असेल, सब किंगडम असेल, डिव्हिजन असेल, सब डिव्हिजन असेल, क्लास असेल, ऑर्डर असेल, त्या ठिकाणी फॅमिली असेल, जीनस असेल, स्पेसिस असेल. दीज आर द डिफरंट कॅटेगरीज. ह्या काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. कॅटेगरीज त्या ठिकाणी त्याला टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज असं म्हटलं जातं. आणि या सर्व प्रकारच्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत. इट कॉन्स्टिट्यूट या सर्व प्रकारच्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज पासून इट इज कन्सर्न टू मेक टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. किंगडम असेल, त्याच्यानंतर डिव्हिजनच असतं, त्याच्यानंतर क्लासच असतो, त्याच्यानंतर ऑर्डरच असते, त्याच्यानंतर फॅमिलीच असते, त्याच्यानंतर जीनसच असतो आणि सर्वात स्मॉलेस्ट कॅटेगरी ही स्पेसिस असते. Means species is the smallest category, while kingdom is the largest category. See, all the plants, they are included in kingdom plant. सर्व प्रकारचे प्लांट जे मग त्या ठिकाणी स्मॉलर असतील, युनिसेल्युलर असतील, मल्टीसेल्युलर असतील, सर्व प्रकारच्या प्लांटचा समावेश हा किंगडम प्लांटी मध्येच केला जातो. सर्व प्रकारचे अॅनिमल जे आहेत त्यांचा किंगडम जो आहे इट इज ऑलवेजेस किंगडम Animalia. Here these Animalia, Plantae, these are known as an taxons. त्याला काय म्हटलं जातं? It is known as an taxon. Here the taxonomic hierarchy. Taxon, it is a group of any rank in a system of classification. Taxonomic group हा त्या ठिकाणी त्या सिस्टीम मधला महत्वाचा भाग, that is known as a taxon. It H.J. Lem in 1948 has used this term taxon. Example is angiospermia असेल, dicotyledone असेल, polypetally असेल, malvaceae असेल. It represents a taxonomic group. That is taxon in kingdom Plantae. Other some examples. You can observe this table in our textbook is given. आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला त्या ठिकाणी एक टेबल आहे, क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड दी कोब्रा. इथे या ठिकाणी प्लांट चायना रोज दिलेला आहे आणि त्याच्या पुढे त्या ठिकाणी अॅनिमलचं एक कोब्रा ह्या अॅनिमलचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं स्पेसिस कोणता आहे, त्याचं जीनस कोणता आहे, त्याची फॅमिली कोणती आहे, त्याची ऑर्डर कोणती आहे, त्याचा क्लास कोणता आहे, फायलम कोणता आहे, सब किंगडम कोणता आहे आणि किंगडम कोणता आहे, असं त्या ठिकाणी याचं प्रत्येकाचं एक प्लांटचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक अॅनिमलचं दिलेलं आहे. आता बिफोर दॅट वी हॅव टू स्टडी अबाउट डिफरंट कॅटेगरीज. मग स्पेसिस म्हणजे काय, जीनस म्हणजे काय, फॅमिली म्हणजे काय, थोडक्यामध्ये आय कॅन डिटेक्ट वन. एक थोडक्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. द मिनिंग ऑफ स्पेसिस, इट इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट. Species, it is the principal natural taxonomic unit. It is the basic unit of classification or the smallest category. Smallest category in classification is known as an species. Here the definition of species, it is a group of organisms that can interbreed under natural conditions to produce fertile offsprings. It is a group of organisms in which interbreeding takes place. The mating takes place. The mating leads to formation of fertile offsprings. Mating leads to formation of production of fertile offsprings. Such group of organisms in which interbreeding takes place, interacting takes place under natural conditions. नॅचरल कंडिशन्स मध्ये त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होतं, त्यांच्यामध्ये मेटिंग होतं. मेटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी ते फर्टाईल ऑफस्प्रिंग स्वतः सारखाच संतती निर्माण करतात. त्या ग्रुपला इट इज नोन ॲज अन स्पेसिस. हिअर द स्पेसिस ऑफ द चायना रोज इज द रोझेन सायनेन्सिस. या चायना रोजची स्पेसिस जी आहे रोझेन सायनेन्सिस. या चायना रोजच्या प्लांट मध्ये किंवा द से फॉर एक्झाम्पल ह्युमन्स, द स्पेसिस ऑफ द ह्युमन्स इज द सेपियन्स. ऑल द ह्युमन्स दे आर इन्क्लुडेड इन द स्पेसिस
सेपियन्स मध्ये सर्व प्रकारच्या ह्युमन्स मध्ये, मग ते त्या ठिकाणी इंडियन असतील, त्या ठिकाणी आफ्रिकन असतील, इंग्लंडचे असतील, अमेरिकेचे असतील, all the humans they are included, or the today's modern man is included in a single species, that is the sapiens. Means in these humans the interbreeding takes place under natural conditions, and when interbreeding, mating takes place, it leads to formation of fertile offsprings. Fertile offsprings. Subspecies, varieties, and populations are its divisions. पुढे त्या ठिकाणी त्याचे सब डिव्हिजन्स आहेत, सब स्पेसिस आहेत, व्हरायटीज आहेत, पॉप्युलेशन्स आहेत, आर सीन इन ए गिव्हन मोर इम्पॉर्टन्स. पुढे त्या ठिकाणी सेकंड कॅटेगरी, नेक्स्ट लार्जर टू जीनस, हिअर लार्जर टू स्पेसिस, इट इज द जीनस. स्पेसिस पेक्षा लार्जर त्या ठिकाणी कॅटेगरी जी आहे त्याला जीनस असं म्हणतात. हिअर जीनस, it is a group of species bearing close resemblance to one another in their morphological characters. A group of species, या स्पेसिसचा असा गट की जो त्या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर समान दाखवतो, मात्र त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्याच्यामध्ये समान आहे, असा मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर समान असणारा, मात्र त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग न होणारा स्पेसिसचा गट जो आहे, ग्रुप जो आहे, इट इज नोन ॲज अन जीनस. समजा एक एक्झाम्पल आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे, ब्रिंजाल आहे, पोटॅटो आहे. ब्रिंजाल त्याला आपण वांग असं म्हणतो, पोटॅटो त्याला आपण बटाटा असं म्हणतो. ही बटाट्याची स्पेसिस वेगळी आहे, वांग्याची स्पेसिस वेगळी आहे, मात्र त्याच्यामध्ये काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर समान आहे. त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही, मात्र त्यांच्यामध्ये काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर समान आहे. म्हणून ब्रिंजाल असेल, पोटॅटो असेल, दे आर ग्रुप्ड इन ए सिंगल जीनस, इट इज नोन ॲज अन सोलॅनम. म्हणून त्याचा समावेश कशामध्ये केलेला आहे? सोलॅनम मध्ये केलेला आहे. पण ॲनिमलचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जसं की त्या ठिकाणी टायगर असेल, लॉयन असेल, लेपर्ड. लक्षात घ्या, टायगर असेल, लॉयन असेल, लेपर्ड असेल, हे तिन्हीची तिन्ही त्यांच्यामध्ये काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर समान आहे. पण त्यांच्या डोळ्यांची रचना जी आहे, त्यांच्या डोळ्यांची रचना, लॉयन असेल, टायगर असेल किंवा कॅट असेल, त्यांच्या डोळ्यांची रचना, हा मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्याच्यामध्ये समान आहे. त्या स्पेसिस वेगवेगळ्या आहेत, मात्र हा मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्याचा समान आहे. त्यांची चालण्याची पद्धत असेल, त्या ठिकाणी भक्ष्य पकडण्याची पद्धत असेल, ही तिन्ही मध्ये त्या ठिकाणी हा कॅरेक्टर समान आहे, मात्र त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. म्हणून टायगर असेल, लेपर्ड असेल, लॉयन असेल, they are included in a single genus which is known as an panthera. It is known as an panthera. म्हणजे लॉयन आणि टायगर स्पेसिस वेगवेगळ्या आहेत, मात्र त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर समान आहेत, त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. असा गट ज्यांच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर समान आहेत मात्र इंटरब्रीडिंग होत नाही, त्याला त्या ठिकाणी जीनस असं म्हटलं जातं. लाईक दिस वन, स्पेसिस ही स्मॉलेस्ट कॅटेगरी आहे, स्पेसिस पासून मोठी कॅटेगरी जीनस आहे, जीनस पासून मोठी कॅटेगरी त्या ठिकाणी फॅमिली आहे. फॅमिली, ए मेजर hierarchical taxonomic rank, means it is the family, it is a group of closely related genera. A group of closely related genera, it is known as an family. जे जीनस समान कॅरेक्टर दाखवतात, मग ते मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स असतील, तर त्या गटाला, त्या जीनसच्या गटाला त्या ठिकाणी इट इज नोन ॲज अन फॅमिली, त्याला त्या ठिकाणी फॅमिली असं म्हणतात.
एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे, हिबिस्कस असेल, गॉसिपियम असेल, सीडा असेल, बॉम्बॅक्स असेल. These are belonging from the same family that is known as an malveसी. त्या ठिकाणी चायना रोज असेल, ज्याला आपण हिबिस्कस असं म्हणतो, जास्वंद त्याला पण म्हणतो. गॉसिपियम सारखं प्लांट आहे, त्या ठिकाणी सीडा सारखं प्लांट आहे, बॉम्बॅक्स सारखं प्लांट आहे. त्यांचं जीनस वेगवेगळं आहे, तरीही काही कॉमन कॅरेक्टर सर्वांमध्ये समान आहे. म्हणून सर्वांची फॅमिली जी आहे ती एकच आहे, दॅट इज द मालवेसी. इट इज द मालवेसी. किंवा त्या ठिकाणी कॅट असेल, कॅट बिलॉंग्स टू फॅमिली लेपर्ड. टायगर अँड लॉयन्स बिलॉंग्स टू फॅमिली फेरिडी, बट डॉग बिलॉंग्स टू डिफरंट फॅमिली कॅनिडी. त्या फॅमिलीपेक्षा लार्जर त्या ठिकाणी कॅटेगरी जी आहे, ज्याला कोहर्ट किंवा त्यालाच ऑर्डर असं म्हटलं जातं. त्यालाच कोहर्ट किंवा त्यालाच ऑर्डर असं म्हटलं जातं. अँड ऑर्डर इट इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिलीज. ऑर्डर इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिलीज showing definite affinities. For example, families of dog and cats, though are different, they belong to same order, Carnivora. Then the next one is the class, the distinct taxonomic rank having its own distinctive names. Having its own distinctive name, it is known as an class. Class consists of closely allied or closely related orders. A group of closely related orders, it is known as an class. For example, order Carnivora and order Primates belongs to class Mammalia. Means both they are belonging from the same class, that is Mammalia. The monkeys, gorillas, gibbons are primates. Dog, cat, tigers are belonging from Carnivora. But all these are belonging from the same class. All these are included in the same class known as an Mammalia. Next to class is the division किंवा त्या ठिकाणी फायलम. डिव्हिजन हे प्लांट मध्ये टर्म वापरली जाते, फायलम ही ॲनिमल मध्ये टर्म वापरली जाते. फायलम कॉर्डाटा ही ॲनिमल मधली टर्म आहे आणि डिव्हिजन ही या ठिकाणी अँजिओस्पर्मी असेल, जिम्नोस्पर्मी असेल, त्या ठिकाणी टेरिडोफायटा असेल, हे डिव्हिजन प्लांट्सचे आहे. म्हणजे डिव्हिजन हा शब्द प्लांटच्या क्लासिफिकेशन मध्ये वापरला जातो. फायलम ही कॅटेगरी ॲनिमलच्या क्लासिफिकेशन मध्ये वापरली जाते. कॅटेगरी कंपोज्ड ऑफ क्लोजली रिलेटेड क्लासेस. क्लोजली रिलेटेड क्लासेसची कॅटेगरी जी आहे त्याला त्या ठिकाणी इट इज नोन ॲज अन डिव्हिजन ऑर फायलम. Here angiosperm included two classes. Angiosperm included two classes, that is the dicotyledone, monocotyledone. While animal classification, division is the subunit of category, or that is the phylum one. Then the next one is the subkingdom. Here is the subkingdom, different divisions having some similarities. A group of different phylums, a group of different divisions having some similarities. It is known as an subkingdom. त्याला त्या ठिकाणी सब किंगडम असं म्हटलं जातं. मग ते प्लांट मध्ये आढळतं फिनोरोगॅमस आणि त्या ठिकाणी आहे क्रिप्टोगॅमस. फिनोरोगॅमस मध्ये ते फ्लॉवर यील्डिंग प्लांट्स आहेत, सीड बिअरिंग प्लांट्स आहेत. तर त्या ठिकाणी क्रिप्टोगॅम्स मध्ये absence of flower, the seeds are not born. सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती त्याला पण म्हणतो. सर्व सपुष्प वनस्पती ज्या आहेत त्यांचा समावेश हा सब किंगडम फिनोरोगॅम्स मध्ये केला जातो. सर्व प्रकारच्या अपुष्प वनस्पती ज्या आहेत, फुलं न येणाऱ्या वनस्पती ज्या आहेत
त्यांचा समावेश हा सब किंगडम क्रिप्टोगॅम्स मध्ये केला जातो. आणि शेवटचं त्या ठिकाणी हायेस्ट कॅटेगरी इज द किंगडम. हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी कंपोज्ड ऑफ डिफरंट सब किंगडम्स. वेगवेगळ्या प्रकारच्या सब किंगडमची मिळून जी कॅटेगरी तयार झालेली आहे त्याला म्हटलं जातं किंगडम. फॉर एक्झाम्पल, इन प्लांट्स, सब किंगडम Phanerogams and Cryptogams forms the plant kingdom or kingdom Plantae, which includes all types of plants. While all animals, they are included in kingdom Animalia. Like this one, kingdom is the highest category in classification. Here you can write these comparative examples. One example is of plant is given, one example of animal is to be given. That is the China rootचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याचं स्पेसिस कोणते आहे, जिनस कोणता आहे, किंगडम कोणता आहे, सब किंगडम कोणता आहे. तसं त्या ठिकाणी ॲनिमल मध्ये त्या ठिकाणी कोब्रा त्याचं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आणि इथं मग त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये मी या मधल्या याच्यामध्ये त्याचं मिनिंग दिलेलं आहे, त्याचं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. हिअर दॅट इज द एंड of our today's lecture. Here we can stop. Thank you.